झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आपल्यासोबत आता औरंगाबादहून एक कॉलर आहेत. शरद आपल्याशी बोलतायत. शरद, विचारा आपला प्रश्न. सर शरद, टीव्हीचा आवाज पूर्ण कमी करा आणि मग आपला प्रश्न विचारा. सर मी डीमॅट अकाउंट उघडलेला आहे. हा हॅलो. हा, बोला बोला शरद. डीमॅट अकाउंट उघडलेला आहे मी. तर शेअर्स कुठले खरेदी करायचे, असं म्हणजे कुठले पोर्टेबल राहतील? तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे, कुठले शेअर्स विकत घेऊ? अमाऊंट किती इन्व्हेस्ट करायची आहे? साधारण 25-30 हजार रुपये. 25-30 हजार रुपये. मग रामबाण सारखा एकच उपाय तुमच्यासाठी. जेव्हा जसा डॉक्टर तुम्हाला एक क्रोसिन देतो, पॅरासिटामॉल, मग पॅरासिटामॉलच देतो मी तुम्हाला. 25 हजाराची तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. डीमॅट अकाउंट उघडताय, सेफ अँड बेट, एकदम सेफ अँड साऊंड. एशियन पेंट्स घ्या, नेस्ले घ्या, झोपून जा. अच्छा, मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं असेल. पुढचे कॉलर आपल्यासोबत मुंबईहून नितेश खोब्रागडे आहेत. नितेश, विचारा प्रश्न. सर माझा प्रश्न असा आहे. हॅलो. हा, विचारा. बोला. हा, माझ्याकडे ऑलोक इंडस्ट्रीज आणि क्रॉम्प्टन ग्रीव्ज आणि BHEL मध्ये इन्व्हेस्टमेंट केलंय. साधारणतः 35 ते 40 हजाराचं इन्व्हेस्टमेंट आहे सगळं कंपनी. आणि त्याच्यामध्ये सध्या आता तरी ते डाऊन आहेत. तर आणखी फर्दर इन्व्हेस्ट करून त्यांना ऍव्हरेज करायची इच्छा तर करायचं का? सजेस्ट करू शकाल तुम्ही? नितेश, मला माहिती नाही तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय, वेदर तुम्ही कॉमर्स साईडनी आहे की सायन्स साईडनी आहे. पण हे जे टीव्हीवरती तुम्हाला सांगतात एव्हरेज करायचं, पंकज, एव्हरेज करायची बिलकुल गलत प्रथा आहे. अगर समजा तुम्ही काहीतरी एक 100 रुपयाला शेअर घेतलाय, तो आता 70 रुपयाला झाला म्हणून ते ऍडिशनल अजून घेणार, म्हणजे 30% पडलाय म्हणून तो परत ते खड्ड्यात चालले. पण हे तो शेअर खाली पडत जाणार आणि हे पण त्याच्याबरोबर पडत जाणार खाली. कोणी सांगितलं हे सगळा हा द्राविडीपणा करायला? तुम्ही 3 कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे. टेक्स्टाईलची आलोक इंडस्ट्रीज, पॉवर सेक्टरमध्ये क्रॉम्प्टन ग्रीव्ज आणि कॅपिटल गुड्सची BHEL. तिन्ही उत्तम कंपनीजमध्ये शेअर्स तुम्ही इन्व्हेस्ट केले. मार्केट डाऊन असेल म्हणून तुम्ही काय परत ते विकत घेणार आहे का? नाही. जस्ट फॉरगेट अबाउट इट की तुम्ही 3 चांगल्या कंपनीजमध्ये हे केलेलं आहे. जेव्हा सायकल ऑफ द इंडस्ट्री, सायकल इन द इकॉनॉमी विल चेंज. आलोक इंडस्ट्रीज पण चांगल्या प्राइसमध्ये येईल, क्रॉम्प्टन ग्रीव्ज पण चांगलं परफॉर्म करेल आणि BHEL पण चांगलं परफॉर्म करेल. BHEL उत्तम नवरत्न कंपनी आहे गव्हर्नमेंटची, पब्लिक सेक्टर. मग कशासाठी घाबरायचं? क्रॉम्प्टन ग्रीव्ज फार छान आहे. देयर इज नथिंग रॉंग विथ क्रॉम्प्टन ग्रीव्ज. आलोक इंडस्ट्रीज पण चांगली आहे टेक्स्टाईल सेक्टरमध्ये. मग कशासाठी घाबरायचं? हा जो कॉन्सेप्ट आहे जो लोकांना समजावला जातो की एव्हरेजिंग करा, हा सर्वात मोठा चुकीचा कॉन्सेप्ट आहे. क्योंकि स्वतःला जेव्हा कॉन्सेप्ट नसतो तर मग दुसऱ्याला पण गलत चुकीचा राय द्यायची. पता हम तो डुबेंगे सनम, तुम्हें भी लेके डुबेंगे. एक कॉलर आपल्यासोबत औरंगाबादून सध्या आहेत. रमेश धांगुडे आपल्याशी बोलतायत. रमेश, नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार सर, मला टाटा मोटर्स विषयी जरा कन्फ्युज होतोय मी. तर आता एंट्री करणं योग्य आहे की नाही? कन्फ्यूज कशासाठी होताय तुम्ही? तर मागे 2-3 महिने अगोदर चांगले शेअर चालू होते टाटा मोटर्स, 300च्या वर हे होते. आता मागे 15 दिवस. अरे रमेश बाबू, तुमचं असं म्हणणं आहे की स्टॉक मार्केट रोज वरती जायला पाहिजे. अगर रोज स्टॉक मार्केट वरती गेलं तर नवीन बुद्धू या मार्केटमध्ये जोपर्यंत येणार नाही तर तुम्ही प्रॉफिट कसा बुक कराल? अगर रोज मार्केट वरती गेलं तर मग तुम्ही कसा प्रॉफिट बुक कराल? नवीन बुद्धू पण यायला पाहिजे ना या मार्केटमध्ये. आणि टाटा मोटर्स वरती तुम्ही हा जो प्रश्न विचारताय, हा जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचता, टीव्ही बघता, इंटरनेट आहे, गुगल आहे, अरे ज्या माणसांनी, रतन टाटानी तुम्हाला 1 लाख रुपयाची गाडी बनवून दाखवली आज आणि ती मार्केटमध्ये चालतेय, फिजिकली चालतेय रोड्सवर. अमेरिका बनवू नाही शकत, जपान बनवू नाही शकत, बिकॉज दे आर ऑल रिच सोसायटीज. रिच सोसायटीज कधी स्वस्ताचं मटेरियल बनवूच नाही शकत, किंवा तो कॉन्सेप्टच नाही त्यांना. ज्या माणसांनी लँड रोव्हरला घेतला आणि ज्या माणसांनी टर्न अराउंड स्टोरी केली, आज लुक ॲट द क्वांटम ऑफ द कार्स व्हॉट इज सेलिंग. टाटा मोटर्स इज वन ऑफ द फायनेस्ट कंपनी. हा प्रश्न विचारणं, पण असं मला वाटतं की हाऊ कॅन यू आस्क दिस क्वेश्चन जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये आहे. नंबर 1 कंपनी अगर तुम्ही एप्रिसिएशन पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर 2 व्हीलर इज गॉट द मॅक्सिमम सेल्स. हिरो होंडा, बजाज ऑटो नंबर 1. पण मी नंबर 2 ला प्रिफर करतो, क्योंकि नंबर 2 ची भूक असते टू बिकम नंबर 1. तर माझी प्रिफरन्स राहील बजाज ऑटो घ्यायचा हिरो होंडाच्या जागी. मग सेकंड इज कमर्शियल व्हेकल्स. कमर्शियल व्हेकल्समध्ये टाटा मोटर्स नंबर 1, नंबर 2 वर अशोक लेलँड. अजून कोणची दुसरी तिसरी कंपनीच नाहीये. मग त्याच्यानंतर येते तुमची जे आपण डोमेस्टिकसाठी आपण जे लोक गाड्या घेतो, पण त्याच्यामध्ये पण व्हीम्स अँड चॉईसेस आहे. तुम्ही कोणची गाडी घ्यायला जाल, बायको म्हणेल, डार्लिंग तुमची म्हणेल नाही पंकज ही गाडी आपल्याला घ्यायची नाही, तुमची चॉईस चेंज होऊन जाईल. तुमच्या चॉईसला कोण विचारणार? मग त्याची मारुतीची चॉईस ही थर्ड चॉईस, लास्ट चॉईस. मग तुम्ही थर्ड चॉईसमध्ये कशाला चालला? नंबर 1 लेनमध्ये जा, मोटरसायकल स्कूटर्समध्ये जा. हिरो होंडा, बजाज ऑटो आहे आणि मग टाटा मोटर्स आहे.
प्रश्न काय म्हणजे व्हॉट इज सो डिफिकल्ट टू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट. जे एस्टॅब्लिश मोठ्या कंपन्या त्यांच्याबद्दल शंकाही घेऊ नये असं तुम्हाला थोडक्यात म्हणायचं. येस. नक्की राजेशजी, आपण स्टुडिओत आला, इतकं चांगलं मार्गदर्शन, सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.